दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात करू नये असं धनंजय देशमुखांनी म्हटलं। सर्व आरोपींना फाशी द्या असं आवाहन त्यांनी फडणवीसांना केले। योग्य तपास झाला नाही, संतोष देशमुख हत्येचा तपास भरकटलाय, धनंजय देशमुख यांनी यावेळी आरोप सुद्धा केले। हे प्रॉपर तपास कुठं झाला नाही, हे असाच तपास कुठं जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना। बेस कुठे आहे सोडून द्या, 28 मेचे एफआयआर सोडून द्या। 6 तारखेला काय घडलं, 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली। दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधवांचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही। प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा की मी तिथे बोललो, त्यांना तेच बोलतो। माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। मी तुमच्यावर म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय। अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं। तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करू, ज्यांनी कोणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाडामुळं खोदून सगळं पुढासकट टाकून द्या कुठंतरी, ह्यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही।